550पेक्षा जास्त म्हणजे मुंबईतलं दिल्लीतलं कार्यालय जर आपण त्यांचं पाहाल तर प्रेसिडेंट ट्रम्पचं व्हाईट हाऊस मागे पडेल. पण त्याचंही आम्ही स्वागत करतो. पक्ष आपल्या प्रॉपर्ट्या तयार करत असतो, सत्ता आहे, उद्योगपती पैसे देत असतात. प्रश्न इतकाच आहे, मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही. त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडले. भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही. पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात. त्यांचं स्वागत आहे. मी आज पत्र लिहिलंय अमित शहा आणि सामनात सुद्धा आम्ही छापलाय की किती वेगानं काम केलं जातं, किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची म्हणजे राफेलच्या वेगानं फाईल झाली. म्हणजे राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली आणि सर्व अडथळे बरं का, कधी 24 तासात, कधी 2 तासात, कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली. 3.5 वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला. महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेले आहेत, त्यांच्या फाईल चालत नाही. अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हल्लेली नाही. दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे. ज्याचं भूमिपूजन अमित शहा करताय ते रहस्य त्याच्या कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल, फाईल बाहेर येईल ती. तर मी फक्त अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, बरं, अत्यंत प्रामाणिक. त्याला कधी असे 2 नंबरचे धंदे बिंदे जमले नाहीत असं लोक त्यांचे भक्त म्हणतात. म्हणून मी त्यांना कळवलं की बघा, तुम्ही जी कुदळ मारताय त्याचं रहस्य ते समजून घ्या. संपूर्ण माहिती मी त्यांना पाठवली आहे. मला खात्री आहे ते सक्षम गृहमंत्री आहेत. आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारतो आहोत त्या जमिनीखाली कोणतं रहस्य आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुरलेलं, त्याचा त्यांना अभ्यास करावा एवढीच माझी एक भूमिका आहे. बाकी नवीन कार्यालय 20 माळ्याचं करू द्या, समुद्राच्या वर करू द्या, समुद्राच्या आत करू द्या. अद्याप शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही. अद्याप छत्रपती शिवरायांचं स्मारक जे होणार होतं समोर ते झालं नाही. मराठी भाषा भवनाला अडथळे आणलेले आहेत. मराठी भाषा भवन महाराष्ट्राची अस्मिता त्याला अडथळे. पण राफेल वेगानं भारतीय जनता पक्षाचे हेडक्वार्टर मरीन लाईनच्या समुद्रावर होत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून मी आजचा हा प्रपंच पत्र लिहायचा अमित शहाजींना केला. अमित शहाजी मोठे नेते आहेत, त्यांचं इंटेलिजन्स फार ताकदीचं आहे. तर त्यांनी या फाईलचा सुद्धा अभ्यास करावा आणि अशाच प्रकारच्या वेगवान फायली जनतेच्या हिताच्या दृष्टीने ज्या पडून आहेत, सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पडून आहेत, त्यांनाही त्याच वेगानं न्याय द्यावा. रावसाहेब, ट्विटमध्ये तुम्ही म्हटलंय की एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणावर दोष असताना भाजप कार्यालयाच्या जागेबाबत चर्चा सुरू असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, हे एक. आणि दुसरं असं आहे की पुण्यातलं जे जैन बोर्डिंगचं प्रकरण आहे त्यात अपडेट अशी आहे की पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झालेला आहे. विशाल गोखलेंनी त्यातून या व्यवहारातून माघार घेतलेली आहे. हा जनतेचा दबाव, जनतेचं आंदोलन आणि पब्लिक क्राय. जनतेचं आंदोलन काय करू शकतं हे जर आता तुम्ही जी दिलेली माहिती सत्य असेल
तर जनतेचं आंदोलन काय करू शकतं, पब्लिक क्राय काय करू शकतो, याचं हे जैन कुरोडींच्या जमिनीचा विषय हा त्या दृष्टीनं महत्वाचा. नाही, पण पब्लिक क्राय जरी म्हणतात तरी हे प्रकरण रवींद्र धंगेकरांनी लावून धरलं तर यात रवींद्र धंगेकर यांचं श्रेय नाही का? कारण त्यावरून बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप बघा, श्रेय सगळ्यांचंच आहे. जैन बांधव रस्त्यावर उतरले, जैन बांधवांनी उपोषण सुरू केलं, जैन बांधव हटले नाहीत, जैन बांधवांच्या पाठीशी सर्व राजकीय पक्ष उभे राहिले. रवींद्र धंगेकर हे तिकडले प्रमुख नेते आहेत, त्यांनी ते प्रकरण पुढे नेलं, रोज त्या संदर्भात ते माहिती देत राहिले. त्याच्यामुळे त्यांचं रिसर्च, त्यांचं शोधकता ही सुद्धा महत्वाची आहे. पण एक गैरव्यवहार थांबला गेला. त्याचप्रमाणे मरीन लाईन्स मध्ये आज जे अमित शहाजी कुदळ मारतायत तिथे तोच प्रकार आहे. तर तो गैरव्यवहार जो आहे त्याच्यावर सुद्धा आता लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे. नाही, पण रावसाहेब या तुम्ही प्रकरणात जर चौकशी नाही झाली अमित शहाकडनं तर आपण पुढे न्यायालयीन प्रक्रिया राबवणार. बघा, याची गरज नाही. त्याचं कारण असं आहे, चोरी तेच आहेत, फौजदार तेच आहेत आणि न्यायालय सुद्धा तेच आहे. लोकांसमोर असे विषय आणणं हे आमचं काम. रावसाहेब, या भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या जागेचा म्हणजे जिथे भूमिपूजन होत आहे, तुम्ही म्हणतात वेगाने फायली हल्ल्या, काय वेगाने रहस्य- फायली हल्ल्या रहस्य काय आणि आणि या जागा आणि आणि त्यातले मूळ मालक बरं का, भोगवटाधारक यांचे याच्यात कसे बदल होत गेले जागा मिळवण्यासाठी, ह्याचं इत्यंभूत माहिती, तांत्रिक मुद्दे, राजकीय मुद्दे, एकनाथ डेव्हलपर, हे सगळे मुद्दे याच्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही ते पत्र लोकांसमोर आणावं अशी माझी विनंती आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल अद्याप उघडली गेली नाही, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आपल्या कार्यालयाची फाईल किती वेगानं फिरवली आणि फिरू शकते एवढंच मला सांगायचं. माझ्या त्यांच्या नवीन कार्यालयाला शुभेच्छा आहे. तिथून राज्याच्या हिताचं आणि मराठी माणसाच्या हिताचं काम हो, पण त्याच कार्यालयाच्या खिडकीतून अर्धवट राहिलेलं मराठी भाषा भवन सुद्धा त्यांनी पाहायला पाहिजे, हे माझं मत आहे. रावसाहेब, फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या सध्या बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असं म्हणतात की ही संस्थात्मक हत्या आहे. तर काल मुख्यमंत्री फलटणमध्ये होते, त्यांनी असं म्हटलंय की अलीकडे सगळ्या गोष्टीत राजकारण करण्याची पद्धत आली आहे. रणजित दादा आणि सचिन पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या प्रकरणात थोडीशीही शंका आली असती तरी मी हा कार्यक्रम रद्द केला. फडणवीस खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये. फडणवीसांनी संवेदनशील असायला पाहिजे. विरोधकांवरती लाथा घालून किंवा शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाही. ज्या अर्थी जनतेचा रोष आहे, तुम्ही काही काळ हा विषय गांभीर्याने तुम्हाला पाहता आला असता, पण तुम्हाला राजकारण महत्वाचं होतं, कालचा कार्यक्रम महत्वाचा होता, त्याच्यामुळे तुम्ही काल तिथे गेलात. डॉक्टरची आत्महत्या, एका महिला डॉक्टरची आत्महत्या, हा विषय जर तुम्ही गांभीर्याने घेत नसाल, मुळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदार आहात, एक लक्षात घ्या. त्या मुलीनं आत्महत्या केली आणि तिला करायला भाग पडल्याचा अर्थ कायद्याची भीती आणि गृह खात्याची भीती राहिली नाही. आणि हे महाराष्ट्रात वारंवार होत आहे. मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीला ज्या पद्धतीने हत्या केली, हा सुद्धा विषय गंभीर आहे ना. तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे, व्हिजिलन्स इतर लोकांवर करायला वेळ आहे, इतर लोकांच्या मागे इंटेलिजन्स लावायला वेळ आहे, भारतीय जनता पक्षाच्याच लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे. पण या महाराष्ट्रात वाढत चाललेली कायदा सुव्यवस्थेची अव्यवस्था ती सावरायला वेळ नाही. चलिए आपला सर, एकच प्रश्न आहे मराठीतला की आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यात, पण मतचोरी हा एक महत्वाचा अजेंडा